कबीर परमेश्वरजींचा महिमा सांगताना गरीबदासजी म्हणतात की ते कशा प्रकारे आम्हाला समजावून सांगत असत. हिंदू आणि मुसलमानांना समजावून सांगत असत की तुम्ही चुकीची साधना करत आहात. आता परमात्मा काझी मुल्ला जे मुसलमान धर्माचा विपर्यास करणारे होते त्यांना सांगत असत, आणि इकडे पंडित, ब्राह्मण, पंडे आणि ह्या नकली मंडलेश्वरांना सांगत असत की तुम्ही साधना चुकीची सांगत आहात. तुम्हीच परिचित नाही आहात. या भोळ्या जीवांची दिशाभूल करून त्यांना काळाच्या जाळ्यात अडकवून ठेवत आहात. तर सत्य सांगितल्यामुळे परमात्म्यांचे, कबीरजींचे ते सगळे शत्रू झाले होते. कोण? मुल्ला आणि काझी आणि पंडित आणि ते त्या काळातले गुरुवर्य हिंदू धर्माचे. परमात्मा काय सांगत असत? काशी जोरा दीन का ये काजी खिलस करंत, गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़ंत। सुन काजी राजी नहीं आप अलह खुदाए, गरीबदास किस हुक्म से तुमने ये पकड़ पछाड़ी गाय। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी मुसलमान काझींना सांगत असत की तुम्ही कोणाच्या आदेशावरून या गायीला मारलं? मांस खाण्याचा उपदेश कुठल्या पुस्तकात लिहिला आहे? ज्याप्रमाणे तुम्हाला काल रात्री पवित्र बायबलचा परिचय करून दिला होता, उत्पत्ती ग्रंथाच्या आणि अध्याय क्रमांक 1 मधल्या श्लोक क्रमांक 26 आणि 27 मध्ये स्पष्ट केलं आहे, 28 मध्ये, की परमात्म्याने म्हटलं की मनुष्याला माझ्यासारखं, माझ्याच स्वरूपाचं बनवणार, आणि तशीच परमात्म्याने मनुष्याची रचना आपल्यासारखीच केली, नर आणि नारी म्हणून त्यांची उत्पत्ती केली. मग त्यांना आदेश दिला की तुम्ही मांस खाऊ नका. केवळ पृथ्वीवर जी बिया असलेली रोपं आणि फळ देणारे वृक्ष आहेत, ही फळं ही तुम्ही खाऊ शकता. कोणालाही मांस खाण्याचा आदेश नाहीये परमात्म्यांचा. आणि पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी साहेब म्हणतात की कबीर साहेब असं सांगत असत, नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया। की नबी मोहम्मद आदरणीय आहेत, नमस्कार आहे त्यांना. ते तर अल्लाचे रसूल बनून आले होते, त्यांनी हे जुलूम केले नाहीत. नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया. आणि हजरत मोहम्मद यांचे त्यावेळी 1,80,000 अनुयायी झाले होते. कहते 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया. शपथ आहे त्या महापुरुषांची ज्यांनी असा जुलूम कधी केला नाही जो तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. हे पुण्यात्म्यांनो, मुसलमान धर्माला जवळजवळ 1400 वर्ष झाली. यात वाईट गोष्टींनी घर करणं काही मोठी गोष्ट नाही. जसा हा शीख धर्म आहे, हा जास्तीत जास्त 500 वर्ष जुना आहे. आणि गुरु ग्रंथ साहेब आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यात वाचून पहा की कुठे मांस खाणं किंवा दारू पिणं असं लिहिलंय का? आणि हे म्हणून घेतायत शीख, आणि कापा बकरे, प्या दारू. आणि एवढ्या कमी वेळात या पवित्र धर्मात किती वाईट प्रवृत्ती शिरल्या. तो तर 1400 वर्ष जुना झालाय. आणि आता जर या वाईट प्रवृत्तींचा अंत झाला नाही तर 800 वर्षांनंतर शीख धर्मात येणारे लोक असं सांगतील की आमचे गुरुजी ही असेच खाणारे पिणारे होते. ही त्यांची स्वतःची चूक आहे. त्या महापुरुषाने कधी स्पर्शही केला नव्हता. तर इथे काय सांगत आहेत? नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया. मग काय सांगतात? अरस कुरस पर अलह तकत है. होय होय, अरस कुरस पर. अरस म्हणजे आकाशाच्या, कुर्स म्हणजे अंतिम टोकावर. अरस कुर्स पर अल्लाह तकत है और खालिक बिन नहीं खाली,
वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली। होय होय। काय सांगतायत की त्या परमेश्वराचं, कबीर भगवानांचं, अल्लाहू अकबरांचं, अरस कुर्स पर अल्लाह तकत है, अधर दुलीचे पडे गुरुवन के। म्हणजे अधर म्हणजे वरती, दलीच्या म्हणजे बसण्याचं स्थान, ठिकाण. त्याला आपण सिंहासनही म्हणतो, तख्तही म्हणतो. तर म्हणतात अरस कुर्स पर अल्लाह तकत है, आणि खालिक म्हणजे परमात्म्याशिवाय असा कण सुद्धा नाहीये, म्हणजे त्याच्या नजरेच्या बाहेर एकही जीव नाहीये. और वो पैगंबर पाक पुरुष थे जे 1,80,000 हजरत मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी झाले, आणि अन्य जे कोणी ईसाजी मुसाजी असे जे महापुरुष झाले असं म्हणतात, ते पवित्र आत्मा होते. ते असा जुलूम करत नव्हते जसा तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. अरस कुर्स पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता त्याच दृष्टिकोनातून आम्ही सांगतो आहोत की कोणत्या पुस्तकात लिहिले जो जुलूम तुम्ही करीत आहात. कारण परमात्म्याने जो आदेश द्यायचा होता, पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी जे काही सांगायचं होतं, ऐकायचं होतं, आदेश द्यायचा होता, विधान बनवायचं होतं, ते सांगून निघून गेले. आता ह्या कुराण शरीफमध्ये तुम्ही वाचा, जवळजवळ 60% विवरण पवित्र बायबलमधलंच आहे. आणि हे आदमजींना आपला आदिपुरुष मानतात, दोन्ही धर्म, ईसाई आणि मुसलमान धर्माचे अनुयायी. तर बाबा आदम जे आहेत, आणि त्याचंच विवरण आहे तिथं पवित्र बायबलमध्ये. आणि परमात्म्याने जो आदेश दिला होता की कुणी मांस खायचं नाही, हा आहार आहे तुमचा, बीज असलेलं धान्य जसं गहू, चणे, ज्वारी, बाजरी हे जे काही आहे, आणि बाकी काजू, किसमिस, सफरचंद, संत्री असे छान मेवा दिलाय भगवंताने, आणि मग अभक्ष खावं. आणि तिथे मग त्यानंतर जसं पवित्र बायबलमध्ये तुम्हाला पुढे वाचायला मिळेल, त्यात काय लिहिलंय की अशा खूरवाल्यांचं मांस नाही खायचं, अशा पशूंचं मांस खा, अशांचं नका खाऊ. हे त्यांचं कोणाचं विधान आहे? देवाचं नाहीये. हे कुणा फरिश्त्याने किंवा कुणी अन्य देवाने वा कुणा महात्मा पुरुषाने आपले विचार त्यात लिहिले, तो ईश्वराचा आदेश नाहीये. आणि जर त्या परमात्म्याच्या विधानाला न मानून आपण कुणा अन्य देव अथवा फरिश्त्याचा आदेश पाळला, तर भगवंताच्या विधानाला आपण तोडत आहोत. जसं एका ठाणेदारासमवेत मित्रता होती कोणा व्यक्तीची, त्याने आपल्या ठाणेदार मित्राला सांगितलं की माझा सहवासी, माझा शेजारी मला खूप त्रास देतो आहे, आणि मी त्याला सर्व प्रकारे प्रार्थना केली, माझं मानत नाहीये, काही प्रयत्न करा. आता त्या दरोगाजींनी सांगितलं आपल्या मित्राला की मार त्याला काठी, मग बघतो मी. आता मित्राचा आदेश पाळून त्या व्यक्तीने दरोगाजीचा आदेश मिळताच त्या अधिकाऱ्याचा आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण केलं आणि त्याच्या डोक्यावर काठी मारली. मारताच तो मेला. आता राजाचं विधान होतं की कुणी कुणाची हत्या केली तर त्याला मरणाची शिक्षा मिळेल. आता त्या नालायकाने एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन करून राजाच्या विधानाचा भंग केला, ज्या कारणाने त्याला मृत्यूची शिक्षा झाली, त्याला फाशी लागली. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराचा आदेश आहे की मांस खायचं नाही मनुष्यासाठी. फलदार वृक्ष आणि बीजदार रोप, नथिंग एल्स. आणि मग पुढे जाऊन कोणा फरिश्त्याने, जसं आपण पाहिलं पवित्र बायबलमध्ये असं प्रमाण आहे की कुणी फरिश्ते येऊन काही सांगतात, असा असा बकरा बळी द्या, जसं आपण पाहिलं असेल हिंदू धर्मात. भूत म्हणालं कोणामध्ये की मी भैरव आहे, बकरा चढवा, दारू पिणार. आता मुलीचा बाप म्हणाला की तू हलवा खा. मग ते घाबरतात आणि म्हणतात की याला बकरं पण कापा आणि दारू पण पाजा. आणि तरीही तो धुमसत राहतो, कारण की सद्भक्ती आणि भगवंताची दया याच्याशिवाय आपत्ती टळू शकत नाही. दुप्पट पाप वाढवतात ते. तर तो आदेश
जर त्या पवित्र बायबलमधील कुठे लिहिलेला आहे तर तो त्या परमात्म्याचा आदेश नाही, कोणा ठाणेदाराचा आदेश आहे आणि त्याचं पालन केल्याने आपण दोषी होणार आहात, आपल्याला सजा मिळेल, शिवू पण नका. सुन काजी राजी नहीं आप अलह खुदा, गरीबदास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय. आता कबीर साहेबांच्या महिम्याला गरीबदासजी वर्णन करतायत आणि सांगतायत कबीर साहेबांची आणि त्या काझींची वार्ता. परमात्मा कबीर म्हणतायत की हे काझी, तू कुणाच्या आदेशाने ही गाय मारलीस, हत्या केलीस तिची. आणि मग सांगतायत ही गाय काय आहे. गौ हमारी मात है पीवत जिसका दूध है, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूदे. होय होय. आता जिचं आपण दूध पितो तिला आईच्या दृष्टीने पाहतो. पहिली गायच असायची आपल्या भारतवर्षामध्ये, म्हैस नव्हती. आता गाय पण माता आहे आणि म्हशीचं दूध पीत असाल तर म्हैस पण माता आहे, आणि बकरीचं दूध पीत असाल तर बकरी पण माता आहे, म्हणजे आदरणीय आहे ती. मग तिचं मांस खायचं तर काय म्हणतात की गौ हमारी माता है पीवत जिसका दूध, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूदे. गौ अपनी अम्मा है तापर छुरी नबा, गरीबदास घी दूध को ये सब ही आत्म खावे. आता परमात्मा परमेश्वर कबीरजी किती म्हणजे आपल्या हिताची गोष्ट सांगत होते, परंतु ते स्वार्थी व्यक्ती परमात्म्याचे शत्रू बनत चालले. कि गौ अपनी अम्मा है इस पर छुरी न बा. आणि कबीर साहेब म्हणतात की गरीबदास इस घी दूध को सब ही आत्म खा. म्हणजे गाय ना हिंदूंना मना करते दूध प्यायला ना मुसलमानांना, आणि म्हणतात मग तिचं मांस खाता. आता एक गाय जवळजवळ 6-7 वेळा वासरू देते आणि जवळजवळ 10 वर्षांपर्यंत किंवा 7-8 वर्षांपर्यंत दूध पाजते तुम्हाला. तुम्ही तिचं दूध प्या आणि मांस तर एकदा खाऊन तुम्ही फस्त केलत आणि पापाचे भागीदार बनलात. तुमचं पण पोट भरेल, तुमच्या मुलांचं पण पोट भरेल, आणि विनाज्ञानाने तुम्ही पापाचे भागीदार बनता, गायीचं मांस खाता. काझींनो, ही तुमची प्रोसिजर चांगली नाहीये. तुम्ही चुकीचं करताय, भगवानाचे दोषी बनताय आणि बनवताय. आता काय म्हणतायत, ऐसा खाना खाइए माता के नहीं पीड़े, गरीबदास दरगह सर तेरे गल में पड़े जंजीरी. काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे, गरीबदास जुल्ला कहिए बानी अकल अधीठ. आता जशी ज्ञानचर्चा होत होती, परमात्मा त्यांना ही शिकवण देत असत, त्यांना सांगत असत की तुम्ही असं करू नका, तुम्ही पापाचे भागीदार होत आहात. म्हणतात ते काझी आणि मुल्ला त्यांच्याबरोबर इतकं, कारण की तिथं बसलेले इतर उपस्थित लोक ह्या गोष्टीशी सहमत होत असत की कबीरजी बरोबर सांगतायत, आणि त्यांची पंचायत व्हायची. तर सांगत होते की तिथे कुराण शरीफ पण सोडून गेले आणि निघून गेले तिथून. म्हणाले की आम्ही राजाकडे तक्रार करू यांची, हा निकम्मा माणूस आहे. आणि काय म्हणाले, जुल्हा दीन बिगाड़िया काजी आए फेरे, गरीबदास मुल्ला मुरुग अपनी अपनी बेरे. आता काझी मुल्ला उठून निघून गेले. गोष्टी होत होत्या, शेकडोंच्या संख्येने भक्त मुसलमान आणि हिंदू उपस्थित होते. तर काझी मुल्ला उठून निघून गेले, त्यांना परत पकडून आणलं की जाऊ नका, बसा, चर्चा तरी करा. मग बसले. आता परमात्मा काय सांगत आहेत, मुर्गे से मुल्ला बनो तुम मुल्ला फेर मुर्ग, गरीबदास दो जग धसोगे तुम न पावे नहीं स्वर्ग. आता काय सांगत होते की परमात्म्याचं विधान आहे, आज कोंबड्याला तुम्ही कापत आहात, बकरी गायींना कापत आहात. पुढच्या जन्मात काझी तू तर कोंबडा होशील, कोंबडा, और मुर्गा होगा काझी, ये तेरी गर्दन काटेगा. हे तुमचं टीट फॉर टॅट सदैव होणार आहे. तर असा जुलूम करू नकोस की तुला कोंबडं बनून पुन्हा येऊन त्याला डोकं द्यावं लागेल. मग काय म्हणतायत, काजी कलमा पढ़त हो और बाचो फेर कुराने, गरीबदास इस जुल्म से तेरे डूबे दोहू दी जिहान.
की एकीकडे तर तुम्ही कलमा वाचता, जसे मंत्र असतात ना, मंगलाचरणम असं वाचतात, आणि गायत्री मंत्र यजुर्वेदाच्या 36व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे ज्याला वाचत असत. तर ते तर सांगत होते तुम्ही पवित्र वाणी कलमा तर वाचत आहात भगवंताच्या महिम्याचा, आणि तिकडून गायी कापताय. अरे ही काय मस्करी आहे. एकीकडे तुम्ही भक्ती करताय आणि जुलूम करताय त्याच्याबरोबरच. काजी कलमा पढ़त हो तुम और बाचो फेर कुराने. ह्या पवित्र ग्रंथाला पण वाचताय आणि मग तुम्ही गायी बकरी कोंबडं कापताय. गरीबदास इस जुल्म से थरे डूबे दो जिहान. म्हणजे दोन्ही स्थान बिघडून जातील. ना तुम्ही इथले राहाल आणि ना तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल. इथेही तुम्ही बर्बाद व्हाल आणि पापाचे भागी व्हाल. आता परमात्मा दोन्ही धर्मांना सांगत असत, म्हणजे काझी आणि मुल्ला आणि पंडितांना, दोनों दीन दया करो मानो बचन हमारे. गरीबदास गौ सूर में एक बोलन हारे. ओय होय. आता किती विनम्रतेने बोलतायत कबीर परमेश्वर की दोन्ही धर्म दया करा आणि माना वचन माझे. आणि कबीर साहेब म्हणतायत की डुक्कर आणि गायीमध्ये एकाच प्रकारचा जीव आहे. मग काय सांगतायत? सूर गऊ में एक है गाय भखो ना सूरे. गरीबदास सूर गऊ का दोहू का एक नूरे. मुल्ला से पंडित भय पंडित से भय मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्ल मुसुल्ले. आता काय म्हणत आहेत की हिंदूवाले, हिंदू धर्माचे पंडित म्हणत की हे मुल्ला काझी हे मुसलमान काफिर आहेत, आणि मुसलमानांचे काझी आणि मुसलमान म्हणायचे की हिंदू काफिर आहेत. आता कबीर साहेब म्हणतायत, पहा आज तुम्ही पंडित आहात हिंदू धर्मामध्ये आणि उद्या तुमचा मृत्यू होईल, तुम्ही मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊ शकता आणि मग आपण काझी पण बनू शकाल. आणि काझी आज मुसलमान धर्मामध्ये आहे तर उद्या हिंदू धर्मात जन्म घेऊन तो पंडितही बनू शकेल. तुम्ही आपसातील हे वादविवाद सोडून सहज असं आपसात कॉम्प्रोमाइज करून घ्या. मुल्ला से पंडित भवे और पंडित से भव मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्लम सुल्ले. हिंदू झटके मारे ही ये मुसलम करें हलाले. गरीबदास दो दीन का थरा होगा हाल बेहाल. आता पहा किती आपापली चतुरता दाखवत आहेत हिंदू, की पंडित पण बळी चढवतात या मातांना, बदनाम करतात की काली तर सांड मागते, काली माई आणि फलानी माई बकरी खाते, तर ती माता खा आणि घ्या हे सगळं, पुरवा तुमच्या जिभेचे चोचले. तर म्हणतात हे काय सांगतायत हे चतुर गुरु हिंदूंचे, की आम्ही तर पशुला ज्याला बळी देतो ना त्याला एका झटक्यात मारून टाकतो, त्याला त्रास नाही होत, त्याला जाणवत नाही दुःख, तेव्हा बळी चढवतो, आम्ही पाप नाही करत. आणि मुसलमान काय म्हणतात, आम्ही तर कलमा वाचत असतो आणि हळूहळू त्याला मारतो की त्याला त्रास होऊ नये. मूर्ख बनवतायत. या तुमची मान कापतो, ही अशी कापूया, यांची हिंदू कापतात तशी, आणि मुसलमानांची कापाची तर अशी हळूहळू, काळीच फाटेल तुमचं. तर काय सांगतायत परमात्मा? पुण्यात्म्यांनो, जसं वाजिदजी सारख्या पुण्यात्म्याने राज्य त्याग केलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, आणि शेख फरीद सारख्या मुसलमान महापुरुषाने आपलं तन्मन वेचलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, विहिरीमध्ये लटकत होते वरती झाडाला पाय बांधून, आणि 12 वर्षापर्यंत तपश्चर्या करीत होते. सुकून गेलं सगळं शरीर, शरीरावर मांस नाही राहिलं, अस्थिपंजर दिसू लागले जेव्हा कावळे आले त्याचे डोळे खाण्यासाठी, आणि शरीरावर कोणतीही खाण्यासारखी गोष्ट नजर येत नव्हती त्यांना. आणि विचार केला की हा माणूस मेला आहे. तेव्हा शेख फरीदने सांगितलं की हे बंधू कावळ्यांनो, तो मुसलमान होता, मुसलमान मांसाला शिवत नाहीत, मुसलमान तो आहे जो मांसाला हात पण लावत नाही. शेख फरीदने सांगितलं होतं, कावळ्यांनो माझे डोळे नका खाऊ, मला अल्लाच्या दर्शनाची आशा आहे, माझ्या शरीरावर तुम्हाला कुठेही उरलेलं मांस दिसलं तर ते मांस खा माझं, पण माझे डोळे नका खाऊ, मला भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे. तर पुण्यात्मा ते असतात मुसलमान ज्यांनी कधी मांस शिवलं नाही आणि
स्वतःचं बलिदान दिलं की माझं सर्व काही खाऊन टाक, पण मला मालिकचं दर्शन होणार नाही अशी अवस्था करू नकोस. आणि जर जी प्रोसिजर तुम्ही करून ठेवली आहे, हलाल करून, कलमा वाचून आणि वरती मशिदीत जाऊन आवाज लावतो मुल्ला किंवा काझी की हे अल्लाह, ह्या आत्म्याला, बकरीच्या आत्म्याला श्रेष्ठ स्थान द्या. आता परमात्मा काय सांगतात कबीरजी? जय या रूह तैं भिस्त पठाई, तो कर तदबीर कबीला भाई. कबीर परमात्मा त्या काझी आणि मुल्लांना सांगत असत की जर तू आपल्या या प्रोसिजरला, ह्या वे ऑफ वर्शिपला स्वर्गात जाण्याचं मानत असशील, तुला कॉन्फिडन्स असेल, तर आपल्या कुटुंबाला पाठव, त्यांना कर हलाल सगळ्यांना. आदेश दे भगवंताला की यांना स्वर्गात ठेवा, माझा परिवार येत आहे. जर कुणी मंत्री बनला आणि त्याला कुठे प्लॉट अलॉट करण्याचा आदेश आला तर तो बकऱ्याचा नंबर येऊ नये देणार. आपल्या मुलाचा, आपल्या नातेवाईकांचा, पत्नीचा, भावाचा, बहिणीचा सगळ्यात आधी फॉर्म भरेल. बकऱ्याचा कोण नंबर येऊ देईल? तर सांगायचा अर्थ असा की जर तुमचा यावर पूर्ण विश्वास आहे की हा बकरा, अशा प्रकारे बकरा हलाल करण्यामुळे आणि हा कलमा वाचण्याने जर ते स्वर्गात जात असतील, तर बकऱ्याचा नंबर कोणी येऊ सुद्धा देणार नाही. तर परमात्म्याच्या या खऱ्या खऱ्या गोष्टींनी, सच्चाईने सारे सगळे चकित झाले. कारण की राज तजना सहज है और सहज त्रिया का ने, और मान बड़ाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि ह्या त्यागाशिवाय ईश्वर नाही मिळू शकत. हिंदू झटके मारे ही ये, मुस्लिम करें हलाले, गरीबदास दोनों दीन का, थारा होगा हाल बेहाल. तिथे पहा तुझी कशी नशा उतरेल. बकरी कुकड़ी खा गए ये गऊ गधारा सूरे, गरीबदास उस भिस्त में तुमसे अल्लाह दूरे. भगवंत तर जवळ पण येणार नाहीत तुमच्या अशा नालायकांच्या. रब की रूह मारते और खाते मोरे मोरे, गरीबदास उस नरक में नहीं खूनी को ठोरे. घोड़े ऊंट अटक नहीं ये तीतर क्या खरगोश, गरीबदास इसे कुकर्मी से अल्लाह है सो को से. सुन मुल्ला उपदेश तू कुफर करे दिन रात, गरीबदास हक बोलता और मारे जीव अनाथ. एकीकडे म्हणतायत की मी हक्क म्हणजे अगदी बरोबर करीत आहे आणि मारतोय, या अनाथ जीवांना मारत आहे आणि म्हणतोय मी ठीक करतोय, मी बरोबर करतोय, मी चांगलं करतोय. सुन काजी कलिया किया ये जाड़ सुवाद रे जंद, गरीबदास दरगाह में तेरे गळ में पडेगा फंद. आता काय सांगत आहेत की कसं खाणं खावं. बासमती चावल पके, बासमती चावल पका और गरत खांड टुक डारे, गरीबदास करो भक्ति ही ये कूड़े काम निवारे. आता खाण्याविषयी काय सांगतायत की बासमतीचा भात बनवा आणि त्यात साखर आणि तूप, देशी तूप घालून खा आणि भक्ती करा, ही बकवास सोडून द्या. बासमती चावल पका गरत खांड टुक डारे, गरीबदास करो बंदगी ये कूड़े काम निवारे. मग काय सांगतायत? फुलका धोवा दाल कर अलवा रोटी खाए, गरीबदास का जी सुन ये मिट्टी मांस ना पकाए. सांगतायत बाबांनो, फुलके आणि डाळ छान बनवून खा आपली, मुगाची, आणि हलवा रोटी बनव आणि जास्त काही करू नकोस. गरीबदासाचं हे एवढं ऐक आणि हे मटन मांस बनवू नकोस. रोजे रखें और खून करें फिर तस्बीले हाथ, गरीबदास दरगह सरेतन बहुत करी है घात. कबीर साहेब सांगतायत की दिवसा तर तुम्ही उपवास करताय, व्रत ठेवताय भगवंताचं, आणि संध्याकाळी ते कर्म बिघडवून टाकलं. कोंबडा मारला, बकरा कापला, हा सगळा मूर्खपणा. काजी खिलस उठाए दे तज रोजे की रीत, गरीबदास अल्लाह भजो ये समय जावेगा बीत.
काजी राजी क्यों हुआ जो हाथी अलह की रूह, गरीबदास छोटे नहीं ये लेखा दुबरदू। आता या प्रकारचे विचार परमात्मा त्यांच्या हितासाठीच देत असत काझी, मुल्ला आणि पंडितांना. परंतु परमात्म्याची वाणी आहे की कहे साची माने बुरी यही परीक्षा नीच, की त्यांच्या हिताचं सांगावं तर ते मात्र मांडतात वाईट, हेच सगळ्यात नीच. आता परमात्म्याचे तर हिंदू पण त्याचीच मुलं आहेत आणि मुसलमान पण त्याचाच आत्मा आहे. आता हे तर त्याला माहित आहे त्या परमात्म्याला की हे काळाद्वारे प्रेरित आहेत. काळ इच्छितो की त्यांच्या कर्मांना बिघडवा, यांना पुन्हा नरकात टाका, यांचे डोळे न उघडो, वा यांना कुत्रं गाढवं बनून सोडून द्या. मात्र यांना परमात्म्याचा पत्ता न लागो, सत्याचं ज्ञान न होऊ दे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.